नमस्कार. सोलफुल आत्मजा चॅनल मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे. आज आपण टॅरोट मधील पहिलं आणि सर्वात महत्वाचं कार्ड शिकणार आहोत, द फूल कार्ड. हे कार्ड पाहून अनेक लोक म्हणतात फूल म्हणजे मूर्ख, पण टॅरोट मध्ये फूलचा अर्थ मूर्ख अजिबात नाही. आज व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला समजेलच की द फूल म्हणजे प्रत्येक माणूस, मी, तुम्ही आणि जीवनाचा नवा प्रवास सुरू करणारी प्रत्येक व्यक्ती. तर फूल म्हणजे कोण? कल्पना करा, एक तरुण मुलगा आहे, त्याच्या समोर एक मोठा प्रवास आहे. त्याला पुढे काय होणार आहे हे माहिती नाही. यश मिळेल का, अपयश येईल का, कुणी साथ देईल का, काहीच माहिती नाही. पण तरीही तो चालायला सुरुवात करतो. हा आहे द फूल. टॅरोट मधील फूल म्हणजे अज्ञान नाही, तर निर्भय सुरुवात. आपण व्यवसाय सुरू करतो, पहिली नोकरी स्वीकारतो, लग्न करतो, नव्या शहरात राहायला जातो. यापैकी प्रत्येक वेळी आपण द फूल असतो. म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस द फूल हा असतो. आता आपण कार्डातील प्रत्येक चिन्हाचं मीनिंग समजून घेऊयात. पहिलं आहे तरुण. तर हा तरुण आहे तरुणाईचं प्रतीक, उत्साहाचं प्रतीक आणि शक्यता दर्शवतो. दुसरं आहे छोटी पिशवी. त्याच्याकडे खूप सामान नाही, याचा अर्थ तो भूतकाळाचं ओझं घेऊन फिरत नाही. जीवन पुढे न्यायचं असेल तर काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात. तिसरं आहे पांढरा गुलाब. पांढरा गुलाब निरागसता, स्वच्छ हेतू आणि शुद्ध मनाचं प्रतीक आहे. पुढचा आहे कुत्रा. हा छोटा कुत्रा खूप महत्वाचा आहे. काही जण म्हणतात तो मित्र आहे, काही म्हणतात तो सावध करतो आहे. माझ्या मते तो आपल्या अंतर्मनाचा आवाज आहे, जो म्हणतो जरा विचार करून पुढे जा, पण चालणं थांबवू नकोस. पुढचा आहे पर्वत. मागे डोंगर सांगतात प्रवास सोपा नसणार, पण सुंदर नक्की असेल. नंतर आहे सूर्य. सूर्य म्हणजे आशा. विश्व तुमच्या विरोधात नाही, ते तुमच्या सोबत आहे. नंतर दिसतो कडा, सगळ्यात महत्वाचं चिन्ह. तो कड्याच्या टोकावर आहे. तो पडणार का? टॅरोट उत्तर देत नाही. टॅरो विचारतं तू उडी मारायला तयार आहेस का, एवढाच. आता आपण नंबर पाहूयात. नंबर येतो 0. या कार्डाचा नंबर आहे 0, 0. 0 म्हणजे रिकामं नाही. 0 म्हणजे अनंत शक्यता, नवीन सुरुवात, कोणतीही ओळख नाही, कोणतीही मर्यादा नाही, फक्त प्रवास. आता याचा अपराईट मीनिंग आपण समजून घेऊ. जर द फूल सरळ कार्ड आलं तर तो काय सांगू शकतो? जसं आपण पाहिलं, नवीन सुरुवात, नवीन संधी, धाडस, विश्वास, प्रवास, शिकण्याची तयारी, उत्साह, जुन्या भीतीतून बाहेर पडणं. आणि रिव्हर्स मीनिंग, जर कार्ड रिव्हर्स आलं, म्हणजेच जर हे कार्ड उलट आलं तर त्याचा अर्थ असा असू शकतो, निर्णयाची भीती, संधी असूनही पाऊल न उचलणं, जास्त विचार, घाईघाईत निर्णय, तयारीचा अभाव. हे लक्षात ठेवा. रिव्हर्स म्हणजे नेहमी वाईट नाही, कधी कधी ते फक्त सावध राहण्याची आठवण असते. पुढे आपण त्याचे जीवनातील वेगवेगळे अर्थ पाहूयात. जसं लव्ह, प्रेम, नवीन नातं सुरू होऊ शकतं किंवा जुन्या नातात नवीन दृष्टिकोन येऊ शकतो.
करिअर संदर्भात प्रश्न आल्यास नवीन जॉब, प्रमोशन किंवा बिझनेस सुरू करण्याची संधी, नवीन कौशल्य शिकण्याची वेळ. आता पैशा संदर्भात, मनी संदर्भात जर आलं तर हे नवीन आर्थिक संधी असू शकतात, पण उत्साहाबरोबर नियोजनही गरजेचं आहे. याचं स्पिरिच्युअल मिनिंग, आध्यात्मिक दृष्ट्या द फूल म्हणजे मी अजून किती शिकत आहे, अहंकार बाजूला ठेवून विद्यार्थी बनणं. आता आपण एक वास्तविक उदाहरण पाहूया. समजा एका महिलेला स्वतःचा युट्यूब चॅनल सुरू करायचा आहे. तिला भीती वाटते, लोक काय म्हणतील, व्ह्यूज येतील का, मी जमवेल का. पण ती पहिला व्हिडिओ अपलोड करते. त्या क्षणी ती द फूल आहे, कारण तिने भीतीपेक्षा विश्वास निवडला. आपण या निष्कर्षावर येतो की द फूल आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, सुरुवात परिपूर्ण असण्याची गरज नसते, धैर्याने पहिलं पाऊल टाकण्याची गरज असते. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणत्या भीतीमुळं माझं नवीन सुरुवात पुढे ढकलत आहे. जर उत्तर मिळालं तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, सुरुवात. तर मी सोलफुल आत्मजाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत द मॅजिशियन कार्ड, आपल्या कल्पना वास्तवात कशा आणायच्या हे दाखवणारं कार्ड. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात द फूल पासूनच होते. धन्यवाद.